नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील आपण घटक मापन महत्व मापन या घटकातील आपण दशमान परिमाणे हा उपघटक आणि त्यावरील स्वाध्याय 18.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, त्यासाठी दशमान परिमाणे हा घटक त्याच्यामध्ये स्वाध्याय सोडवण्यासाठी आपल्याला काही सूत्र माहित असणं गरजेचं आहे। मग बघा, याच्यामध्ये लांबी मोजण्याचे मीटर हे एक प्रमाणित एकक आहे। आता आपल्याला हे सूत्र माहित असणं गरजेचं आहे। बऱ्याच मुलांना हे सूत्र माहित असतात, पण असं आले की आपल्याला प्रश्न पडतो की बापरे असं लिहायचं कसं, कारण बऱ्याच वेळा पर्याय असे असतात। मग बघा, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, अर्धा किलोमीटर 500 मीटर म्हणजे 0.50 किलोमीटर लिहिलं असं या पद्धतीने लिहितात, याही पद्धतीने लिहितात। पाव किलोमीटर म्हणजे 1/4 भाग म्हणजे 250 मीटर म्हणजे 0.25 किलोमीटर, पाऊण किलोमीटर बरोबर 750 मीटर 0.75 किलोमीटर। हे झालं लांबी मोजायचं मीटर, याचं मीटर किलोमीटर याची एकक। आता बघा, पुढचं आहे वस्तुमान। आपल्याला माहिती आहे किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण वस्तू मोजतो त्यावेळेस आपण त्या किलोग्रॅम मध्ये मोजतो। मग बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, मग 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम, 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम। आता बघा, अर्धा किलोग्रॅम 500 ग्रॅम, मग 0.500 किलोग्रॅम लिहिलं तरी चालतं किंवा 0.50 किग्रॅम लिहिलं तरी चालतं। किग्रॅम म्हणजेच किलोग्रॅम। पाव किलोग्रॅम 250 ग्रॅम, पाऊण किलोग्रॅम 750 ग्रॅम। हे झालं वस्तुमानाचं। आता धारकता म्हणजे लिक्विड। बघा, जे द्रव पदार्थ असतात ते मोजण्यासाठी आपण लिटर वापरतो। मग लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। मग बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, म्हणजेच आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। पाव लिटर 250 मिली, पाऊण लिटर बरोबर 750 मिली, या पद्धतीने। बघा, हे झाली सूत्र। आता आपण स्वाध्याय सोडूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे पहिला प्रश्न आहे, 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर। आताच आपण सूत्र बघितलं की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। मग बघा, जर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर तर 1.5 मीटर म्हणजे काय, 1 मीटर आणि वर अर्धा म्हणजे अर्धा मीटर, मग अर्धा मीटर म्हणजे किती 50 सेंटीमीटर। मग या दोघांची एकूण काय करायची, बेरीज करायची। मग बेरीज किती येते, 150 सेंटीमीटर। मग बघा बरं, हे उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया, किती किलोमीटर बरोबर 68,000 मीटर। आता इथे सुद्धा आपल्याला सूत्र वापरायचं आहे। आपल्याला माहिती आहे की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 किलोमीटर बरोबर जर 1000 मीटर असेल तर आपल्याला दिले किती, 68,000 मीटर दिले। मग बघा, जर हे 0.3 कमी केले तर बरोबर 1 किलोमीटर होतं। मग याच्यावरचे हे 0.3 कट करा, मग किती राहिलं, फक्त 68 किलोमीटर। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 68 किलोमीटर। आपल्याला काय विचारलं, किती किलोमीटर विचारले, म्हणून किती किलोमीटर तर 68 किलोमीटर। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास 5.5 मीटर उरतील। आता बघा, 10.5 मीटर, 10.5 मीटर म्हणजे काय, 10 मीटर आणि वर अर्धा मीटर। आता 1 मीटर म्हणजे जर 100 सेंटीमीटर असेल तर 10 मीटर बरोबर किती, तर बघा 10 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे जर 100 सेंटीमीटर असेल तर 10 मीटर बरोबर किती, 1000 सेंटीमीटर। आपल्याला 10.5 विचारले म्हणजे वर अर्धा मीटर, मग अर्धा मीटर म्हणजे किती, 50 सेंटीमीटर। मग इथे काय करायचं, हे 50 सेंटीमीटर यांच्या हे झालं 10.5 मीटरचं, 10.5 मीटरचं किती आलं, 1050 सेंटीमीटर, बरोबर आहे। आता काय सांगितलंय, व पाऊण मीटर। आता पाऊण मीटर म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे जर 100 सेंटीमीटर असेल तर पाऊण मीटर बरोबर किती, पाऊण मीटर बरोबर 75 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर यांच्या बेरजेतून। मग यांची काय करायची आहे, बेरीज करायची। बघा, 0 + 5 5,
5 + 7 12 हातचाला 1 आणि हा 100 किती आलं 1125. आता यांच्या या बेरजेतून किती वजा केल्यास 5.5 मीटर उरतील. आता बघा ही बेरीज आले बघा आता इथे किती झाले 1125 झाले म्हणजे 10.5 मीटर आणि पाऊण मीटर यांची बेरीज झाली 1125 सेंटीमीटर. आता आपल्याला सांगितले की याच्यातून किती वजा करायचे म्हणजे किती राहिले पाहिजे 5.5 मीटर. 5.5 मीटर म्हणजे 550 सेंटीमीटर. आता आपल्याला याच्यातून किती वजा करायचे हे माहित नाही पण आपण काय करायचे या दोघांची वजाबाकी करायची. मग बघा इथे 1125 मधून 550 वजा केल्यास वजा करायची यांची काय करायची वजाबाकी करायची. 5तून 0 गेले 5 राहिले 2तून 5 काही जात नाही 2 कट करायचे वर घ्यायचे इकडचा एक इथे घेतला इथे 0 12तून 5 गेले 7 राहिले. आता इथे 0तून 5 काही जाणार नाही हा कट करायचा इथे घ्यायचा इथे किती राहिले 0 10तून 5 गेले 5 किती आलं उत्तर 575. म्हणजेच या बघा 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून म्हणजे 1125 यांच्या बेरजेतून जर आपण 575 वजा केले तर 5.5 मीटर येतं. मग 575 पर्याय आहे का कुठे 575 नाहीये 575 सेमी म्हणजेच बघा 5 मीटर आणि वर हे पाऊणे म्हणजेच 5.5 मीटर आहे. किती मीटर विचारले ना आपल्याला मग इथे किती 5.5 मीटर 575 म्हणजेच 5.5 मीटर. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी 25 किलोमीटर 500 मीटर प्रवास बोटीने केला 220 किलोमीटर प्रवास रेल्वेने केला आणि 175 किलोमीटर 750 मीटर प्रवास बसने केला. तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला. प्रश्न खूप सोपा आहे फक्त इथे मात्र गडबड करायची नाही. बघा आपण प्रश्न सोडवून घेऊया पण त्याआधी पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या. बघा जशी माहिती दिली होती तसं मी ते लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला विचारलं काय बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा मग आधी बोट आणि बस यांची बेरीज करूया. बघा हा बोटचा प्रवास आहे आणि हा बसचा प्रवास आहे म्हणजे या दोघांची काय करूया बेरीज करूया. बघा बोट आणि बसचा प्रवास यांची बेरीज करूया 0 + 0 0 0 + 5 5 5 आणि 7 12 हातचाला 1 5 आणि 5 10 आणि 1 11 7 आणि 2 8 9 आणि हा 1 10 हा 1 आणि हा 1 इथे 2. मग आलं किती उत्तर 201 किलोमीटर 250 मीटर. आता हे झालं बोट आणि बसचं. आता विचारलं काय की बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला. मग रेल्वेचा प्रवास जास्त आहे मग याच्यातून आपल्याला हे बेरीज या दोघांची बेरीज झालेली काय करायची वजा करायची. मग बघा 220 किलोमीटर म्हणजे हे असं मग त्याच्यातून हा प्रवास म्हणजे 201 किलोमीटर 250 मीटर हा प्रवास काय करायचा वजा करायचा. आता बघा सोपं आहे या 0तून 250 काही जात नाहीत मग आपल्याला काय करायचं इकडचा किलोमीटर इकडे आपल्याला मीटरमध्ये घ्यायचं आहे. मग आपलं मगाशी सूत्र झालं की 1 किलोमीटर बरोबर किती 1000 मीटर. मग इथे 0 खोडायचं आणि इकडचा 1 किलोमीटर इकडे घेतला मग इथे किती राहिले बघा ह्या 20 किलोमीटर मधला 1 तिकडे घेतला इथे 19 राहिले ते 2 आहेत तसे 219. आता या 1000 मधून जर 250 वजा केले तर किती येतात 750 मीटर येतात. आणि बघा 9तून 1 गेला 8 राहिला 1तून 0 गेला 1 आणि हे 0. मग आपलं उत्तर किती आलंय 18 किलोमीटर 750 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे रेल्वेने एवढा प्रवास जास्त केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता तार किती आहे 42,000 मिलीमीटर आहे काय आहे मिलीमीटर आहे. आता आपल्याला सूत्र माहिती आहे बघा 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर मग 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर तर हे काय या दोघांचा गुणाकार. मग 1 मीटर बरोबर जर 100 सेंटीमीटर असेल तर 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. आता बघा 42,000 मिलीमीटरची काय आहे ती तार आहे 6 ठिकाणी कापायची आहे. बघा ही तार आहे सपोज ती मी 6 ठिकाणी कापते बघा 1 2 3 4 5 आणि हे 6. आता मी 6 ठिकाणी ती कट केले मग तिचे तुकडे किती झाले मोजूया 1 2
3 4 5 6 आणि हा 7वा. म्हणजे या तारेचे जर 6 ठिकाणी आपण तुकडे केले, 6 ठिकाणी कापले तर तिचे 7 तुकडे होतात. मग काय करायचं आहे, 42,000 मिलीलिटरला 7ने भागायचं आहे. मग बघा 7 एके 7, 7 चौक 42 आणि हे 0 0 0. मग आपलं उत्तर किती आले, 7,000 मिलीमीटर. 7,000 मिलीमीटर. आता बघा 7,000 मिलीमीटर असं कुठे 6,000 मिलीमीटर असा कुठे पर्याय आहे का, नाही आहे, 600 मिलीमीटर आहे. पण आपण इथे मगाशी एक सूत्र बघितलं की 1 मीटर म्हणजेच 1000 मिलीमीटर. मग तिथे 6,000 मिलीमीटर आहे म्हणजे 6 मीटर होऊ शकतं की नाही या सूत्रानुसार. म्हणून मी इथे बघा 6 मीटर म्हणजे 6,000 मिलीलिटर. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे लिहिलं काय किंवा हे लिहिलं काय, कारण सूत्रच आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर प्रत्येक तुकड्याची लांबी आहे 6 मीटर. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 24 सेमी 2 मिलीमीटर वजा 8 सेमी 8 मिमी बरोबर किती मिमी. बघा 24.2 आणि त्याच्यातून काय वजा करायचे, 8.8. आता 2तून 8 काही जात नाही. मग इथे काय करायचंय, आपल्याला माहिती आहे 1 सेमी सूत्र वापरायचं आहे बरोबर 10 मिलीमीटर आहे. हे मिलीमीटर आहे, मग हे मिलीमीटर आहे आणि हे सेमी आहे. मग 2 जात नाही, मग आपण इकडचा 1 सेमी इकडे घेतला म्हणजे 10, म्हणजे 1 इथे घेतला, 10 अधिक 2 12 आणि मग इथे राहिले हे 3. 12तून 8 गेले, 4 राहिले, 3तून 8 काही जात नाहीत. मग डायरेक्ट काय करूया आपण, इकडचा एक हातचा इथे घेऊया. 13तून 8 गेले, इथे राहिले 5, एकाशी 1. मग आपलं उत्तर किती आलंय बघा, 154 मिमी. आपल्याला मिमीमध्ये विचारले म्हणून मी इथे पॉईंट काढला तर काय राहते, 154 मिलीमीटर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, एक रिक्षा एका तासात 20 किलोमीटर अंतर कापते तर पाऊण तासात ते किती मीटर अंतर कापील. सूत्रांच्या आधाराने बघा, एका तासात 20 किलोमीटर म्हणजे 20,000 मीटर, अर्धा तासात 10 किलोमीटर म्हणजे 10,000 मीटर, पाव तासात 5 किलोमीटर म्हणजे 5,000 मीटर आणि हे पाऊण तास म्हणजे अर्धा आणि पाव मिळून पाऊण तास. 15 किलोमीटर म्हणजेच 15,000 मीटर. मग बघा बरं इथे 15,000 मीटर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, एक रिक्षा पाऊण तासात 15,000 मीटर प्रवास करेल किंवा अंतर कापेल. पुढचा प्रश्न बघूया. एका गावात एसटी साठी 3 किलोमीटर 875 मीटर लांबीचा रस्ता, पक्का रस्ता बांधायचा होता. त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला. मग बघा या दोघांची काय केली, वजाबाकी केली. मग 2 किलोमीटर 125 मीटर हे उत्तर आलेलं आहे. एवढा रस्ता बांधून झालेला आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 किलोमीटर 125 मीटर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न आहे, गीताने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता. 21 मीटर 50 सेंटीमीटर अंतर धावायचे बाकी असताना ती अडखळून पडली तर तिचे अंतर किती अंतर धावून झाले होते. एकूण अंतर होतं 100 मीटर. तिनं काय केलंय, 21 मीटर धावायचं बाकी होतं आहे की नाही. मग किती मीटर धावून झालं होतं. मग या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. बघा या पद्धतीनं. आता काय करायचं, आपल्याला माहिती आहे हे आहे मीटर आणि हे आहे सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेमी. मग 0तून 50 जात नाहीत म्हणून आपण काय केलं, इकडचाच 1 इथे घेतला म्हणजे 100 इकडे आले. कारण 1 मीटर म्हणजे 100, मग सेमीच्या घरामध्ये इथे 100. मग 100 मधून 1 मीटर तिकडे गेला तर इथे किती राहिले, 99 मीटर. 100 मधून 50 गेले, 50 राहिले. 9तून हा 1 गेला, 8 राहिले. 9तून 2 गेले, 7 राहिले. मग तिचं अंतर किती राहिलं होतं, 78 मीटर 50 सेंटीमीटर एवढं धावून झालं होतं. म्हणजे धावून झालेलं अंतर आहे हे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शाळेच्या प्रवेशद्वारापासून शाळेच्या मुख्य इमारतीचे अंतर सोनूने तिच्या पावलांनी मोजले असता ते 95 पावले इतके भरले. सोनूच्या 5 पावलात 3 मीटर अंतर कापले जात असल्यास इमारत व प्रवेशद्वार यातील अंतर किती किलोमीटर आहे. आता बघा इथे शाळेच्या प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीचे अंतर तिच्या पावलांनी मोजलं त्यावेळेस किती, 95 पावले. एकूण पावले किती आहेत, 95 पावले. आणि सोनूच्या 5 पावलांमध्ये बघा 5 पावले मध्ये किती अंतर भरले, 3 मीटर भरले. मग आता इथे आपण काय करूया, 3 मीटरचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करूया. आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर.
मग 3 मीटर बरोबर किती 300. हे 5 पावलं. मग या 5 पावलांनी याला काय करूया भागूया. 5 एके 5, 5 6 30, 5 0 0. मग हे किती आलं 60 सेमी आले, कारण आपण हे सेमीमध्ये कन्वर्ट केलं होतं. मग आता 95 पावलं आहेत. मग 1 पावलाचं अंतर आपण काढून घेतलं बघा. याला 5 ने भागलं म्हणजे आपण 1 पावलाचं अंतर काढलंय. एका पावलामध्ये 60 सेंटीमीटर अंतर आहे. मग काय करायचंय 95 गुणिले 60. एकूण पाऊल आहेत 60. एका पावलाचं अंतर आहे 60 सेमी. मग बघा थोडा वेळ हा शून्य आपण बाजूला ठेवूया. 6 पंचा 30, 3 हजा 6 9 54, 55 56 57. मग इथे आलं हे 570 आणि हा शून्य इथे ठेवूया. आता हे आहे सेमीमध्ये. आपल्याला पर्याय आहे का असा बघा बरं. 5700 सेमी असा पर्याय आहे का नाही आहे. मग बघा हेच उत्तर आपण कशामध्ये लिहू शकतो. आपल्याला विचारले किलोमीटरमध्ये. मग 5 पॉईंट बघा 1 किलोमीटर. आता बघा इथे मगाशी सूत्र मी सांगितलेलं आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग आता इथे किती किलोमीटर आहे 5700. बघा इथे आपण या सूत्रांचा वापर करूया. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजेच किती बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग आपल्याला 1 किलोमीटरचं जर सेमीमध्ये काढायचं असेल तर या दोघांचा काय करायचा आहे गुणाकार. मग बघा किती आहे हे 1,00,000 सेंटीमीटर म्हणजे 1 वर 5 शून्य. मग आता इथं आपलं उत्तर तर आले 5700 सेमी. मग हे किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला एवढी घरं काय करायची डावीकडे जायचं. मग बघा 1 2 3 4 5. 1 2 3 4 काही नाही म्हणजे इथे 0 5 आणि बघा 1 2 3 4 5 5 घरं आली ही. मग त्याच्यानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे की नाही, कारण हे छोटं एकक आहे. छोट्या एककाचं आपल्याला मोठ्यामध्ये करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो दशांश चिन्हच देतो. मग पुढे काही नाही म्हणून आपण 0 द्यायचा. आता बघा 0.057 किलोमीटर. मग पुढचे 0 नाही दिले तरी चालतं. म्हणून मग आपलं उत्तर किती आले 0.057 किलोमीटर. कारण ज्यावेळेस आपण छोट्या एककाचं, आता हे छोटं एकक होतं, छोट्याच आपल्याला मोठ्या एककामध्ये रूपांतर करायचं होतं म्हणून आपण या पद्धतीनं केलेलं आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 25 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1.5 मीटर कापड 52 रुपये प्रति मीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल. आता बघा विद्यार्थी किती आहेत 25 आहेत. प्रत्येकी म्हणजे एका विद्यार्थ्याला किती कापड आहे तर 1.5 मीटर. 1.5 मीटर म्हणजे 1 मीटर आणि वर अर्धा मीटर होय की नाही. अर्धा म्हणजे 1.5 मीटर. आता बघा मग बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. दोघांची बेरीज केली 150 सेमी आलं. विद्यार्थी किती आहेत 25 आहे. मग आपण थोडा वेळ हे काय करूया 0 बाजूला ठेवूया. मग इथे काय करायचं 25 गुणिले 50 करूया. मग बघा 15 5 75, 15 दुने 30, 30 आणि हे 7 37 आणि हा जो 0 होता तो आपण काय करूया इथे देऊया. आता आपल्याला माहिती आहे हे सेमीमध्ये आहे. हे काय आहे सेमीमध्ये. आपल्याला मीटरमध्ये खर्च दिलाय. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग बघा 1 2 2 घरं काय करूया आपण मागे येऊया. मग आपलं उत्तर किती आलंय 37 मीटर आणि हे वर 50 काय आहेत सेमी आहेत बरोबर आहे. मग आता एका मीटरला 52 रुपये. मग आपण इथे काय करूया 37 गुणिले 52 करूया. मग यांचा गुणाकार करून घेऊया. बघा 1924 आलं. 37 मीटरला 52 याप्रमाणे गुणल्यावर किती आलं 1924 रुपये आले. आता 1 मीटरला जर 52 रुपये तर अर्धा मीटरला किती 26 रुपये, कारण हे वरचं अर्धा मीटर आहे. मग हे 26 रुपये आपण काय करूया याच्यामध्ये ॲड करूया. 6 आणि 4 10, 2 आणि 2 4 आणि हा 1 5 आणि हे 19 म्हणजे 1950. मग बघा बरं इथे 1950 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की एकूण खर्च किती होणार आहे कपड्यांसाठी तर 1950 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे सायलीने मॅरेथॉनमध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले तर एका मिनिटात तिने किती अंतर कापले. किती किलोमीटर अंतर होतं 4 किलोमीटर. किती मिनिटामध्ये पूर्ण केलंय 10 मिनिटामध्ये. 10 मिनिटामध्ये 4 किलोमीटर. आता काय करायचंय 1 किलोमीटर म्हणजे जर 1000 असेल तर 4 किलोमीटर बरोबर किती 4000 मीटर झालं आणि हे 10 मिनिट आहेत. मग याला आपण काय करूया भागूया. या शून्याला हे 0 कट झाले म्हणजे एका मिनिटाचं निघालं. कारण आपण 10 ने का भागलो या दोघांचा भागाकार आपण का केला कारण एका मिनिटाचं आपल्याला अंतर काढायचं होतं म्हणून मग किती आलं हे 400 मीटर. एका मिनिटामध्ये तिने किती अंतर
कापलेलं आहे तर 400 मीटर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 400 मीटर. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये दशमान परिमाण यामधील स्वाध्याय 18.1 सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.